ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी ज्यांना लढवायची संधी दिली आघाडीच्या वतीने सगळ्यांच्या वतीने ते आमदार निलेश लंके, प्रताप जाखरे व्यासपीठाचे विविध संघटना आहेत, विविध राजकीय पक्ष आहेत, महाविकास आघाडी आणि देश पातळीवर इंडिया नावाची जी संघटना आम्ही लोकांनी उभी केली त्या सगळ्यांचे समर्थक आणि सहकारी आणि भर उन्हामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली ते बंधू भगिनींनो. लोकसभेची निवडणूक आली. याच्या आधी मी शेवगावला येऊन गेलो असेल, याच्या आधीच्या निवडणुकीला येऊन गेलो असेल, अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेलो असेल, पण एक वेगळी स्थिती आज मला या ठिकाणी दिसते. शेवगावला आल्याच्या नंतर आम्हा लोकांना मारुसा घुले यांचं स्मरण व्हायचं. या जिल्ह्यामध्ये दक्षिणेमध्ये मारुसा घुले असतील, आबासाहेब निंबाळकर असतील आणि नंतरच्या पिढीचे बबनराव धाकले असतील, या अनेक मान्यवरांच्यावर यानाच्या पद्धतीने काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. आज हे तिघही नाही आहेत आणि जे आहेत त्यांच्याकडे अपेक्षा की वादवडिलांची जी विधायक कामाची आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची परंपरा ती जतन करण्याच्या बाबतीत आपण योग्य पावलं टाकतो का नाही याचा विचार करण्याची वेळ नक्की आली. महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, शेतीच्या संबंधित आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस उत्पादकांची या देशाची मोठी संस्था, मी स्वतः त्याचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेमध्ये नगर जिल्हा असो, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा, उत्तर प्रदेश, गुजरात या सगळ्या भागातून ऊस आणि ऊसाच्या धंद्याच्या संबंधी आस्था आहे असे अनेक लोक आम्हा लोकांच्यावर काम करतात आणि त्याच्यामध्ये नरेंद्र घुलेंचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. पण आम्ही त्या ठिकाणी कधी राजकारण आणत नाही. मी या निवडणुकीचं चित्र बघतोय तर त्याच्यामध्ये शेवगावमध्ये यापूर्वी कधी राजकारण पाहिलं नाही ते राजकारण या ठिकाणी दिसतंय. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काही भूमिका महाराष्ट्राने घेतली नाही तर एका संकटाच्या स्थितीला तोंड द्यावं लागेल. आज भारताचं राज्यकारभार ज्यांच्या हातात आहे ते नरेंद्र मोदी असतील, त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांना कष्टकरी माणसाच्या, दुष्काळी भागातल्या लोकांच्या, तुमच्यासारख्या विधायक कामाला प्रोत्साहन देणार, तुम्हा लोकांच्या प्रश्नामध्ये किती त्यांना असतं आहे याची शंका आज तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होईल. ही अशी स्थिती आहे. शेती आणि शेतीचा कोणताही धंदा तुम्ही घ्या, कांदा,
जे या शेतकऱ्याचं अत्यंत महत्त्वाचं पीक, 2 पैसे खात्रीचं मिळणारं पीक, या देशामध्ये आपण फास होतो, देशाच्या बाहेरही फास होतो. यंदा उत्पादन ठीक होतं. केंद्र सरकारने निकाल घेतला की कांदा बाहेर फासवायचा नाही, अन्य राज्यात फासवायचा नाही. ज्या कांद्याच्या किमती वर जात होत्या, जिल्ह्यात भागाच्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळायची संधी होत होती, त्याच्यावर बंदी घालून टाकली. अनेक ठिकाणी लोकांनी मागण्या केल्या, योग्य नाही. आम्ही लोकांनी आग्रह केला. शेवटी त्याने असा निकाल घेतला. आधी निकाल काय घेतला? पांढरा कांदा जो पिकवतो त्या गुजरातच्या शेतकऱ्यांना त्यांचा कांदा निर्यात करायला परवानगी. ठीक आहे, तुम्ही गुजरातचा शेतकरी हा काय आमचा शत्रू नाहीच, त्याला संधी मिळते, आम्हाला आनंद आहे. पण गुजरातच्या शेतकऱ्याला परवानगी आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय भरं मारलं? आमचा कांदा बाहेर एक्सपोर्ट करायला का परवानगी दिली? फारच चळवळी झाल्या, लोकांची नाराजी झाली. त्या 2 दिवसाच्या पूर्वी काही निकाल घेतल्याची भूमिका आज त्या ठिकाणी दिसते. ही कांद्याची स्थिती, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. सोयाबीन अलीकडच्या काळामध्ये हे पीक असल्याकडं लोक घ्यायला लागले, त्याच्यावर मर्यादा. देशामध्ये साखर, ऊस याचं उत्पादन महाराष्ट्रात 1 नंबरचं आहे. याच्या आधी उत्तर प्रदेश होतं, आता उत्तर प्रदेशचा 1 नंबर आहे. पण यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचा 1 नंबर. साखर तयार करतो, वरीपासून वयासील करतो, वयासीलपासून आपण इथेनॉल करतो. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं आणि त्यामुळं वाहनाचे प्रश्न कमी होतात. आणि त्यासाठी हा धंदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या ऊसाच्या मर्यादा, साखरेच्या किमतीच्या मर्यादा, इतर करायचंच नाही ही भूमिका. शेती फारच चळवळ झाली, दंगा झाला, मागण्या केल्या. तर या आठवड्यामध्ये काही गोष्टीची धोरणं ही बदलायचा निकाल केंद्र सरकारने केलेला आहे. पण ही उदाहरणं यासाठी मी सांगतोय की हे सरकार तुम्ही घाल घालून काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन केलं त्याला न्याय देण्याच्यासाठी हे सरकार नाही. याउलट तुम्हा सगळ्यांच्या यात्रा कशा वाढतील याची भूमिका आजचे राज्यकर्ते घेतात आणि त्याचा विचार मला करावा लागला आहे. सत्ता हातात असते, तिचा वापर लोकांच्यासाठी केला जातो. आज काय दिसते? आज केंद्राची सत्ता मोदी साहेबांच्या हातात आहे. काय निर्णय त्यांनी घेतले गेल्या वर्षात, 2 वर्षात, 10 वर्षात? सतत 10 वर्ष त्यांच्या हातात सत्ता आहे. कधी नोटाबंदी कर, काय झालं नोटाबंदीने? काही दिवस लोक अनेक बँकेच्या दारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटा बदलायला लाईनीत उभे होते. एक तर महाराष्ट्रामध्ये नोटबंदीच्या काळामध्ये लाईनीत उभे राहिलेले 700 लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या नोटाही बदलल्या नाहीत, मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागलं. हा काही निर्णय होता? आणि नोटाबंदीचा निकाल घेतल्याच्यानंतर काळा पैसा बाहेर येईल म्हणजे काही काळा पैसा बाहेर आला. शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या खिशात काही रक्कम पडलेली असं म्हणजे एक दमली त्यांच्या खिशामध्ये पडलेली आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मध्यंतरी करोनासारखं संकट आलं. आजचे उमेदवार निळेसारखे दुष्काळी भागात येतात. फाळण्यासारखं तालुका आहे. करोनाचं संकट आल्याच्या नंतर या नेत्यांनी त्या ठिकाणी करोनाने संकटग्रस्त असलेल्या लोकांच्यासाठी
सुविधा केली, कॅम्प केला, 35,000 लोकांना उपाय त्या ठिकाणी केले, डॉक्टर बोलवले, औषधं बोलवली आणि वर्ष 6 महिने हे ग्रस्त स्वतःच्या घरात सुद्धा गेले नाहीत. राहिले ते या करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्याच्यासाठी जी काही व्यवस्था केली त्याच्या बाहेर एक दिवससुद्धा गेले नाहीत. या प्रकारची ती भूमिका त्यांनी घेतली. आणि त्यावेळेला पुण्यात मुंबईत काय होत होतं, कामासाठी आलेले अनेक लोक पुण्यात सोडून मुंबई सोडून गावाकडे निघाले चालत. हजारो लोक चालत चालत गावाकडे गेले. वाहनाची व्यवस्था नाही, कोरोनाच्या संकटामुळे पथ्य खूप, नियम कठीण. महिला नाही डोक्या गठरं घेऊन घराची बायका मुलं घेऊन ती बाहेर पडली. पण त्यांच्या खर्चाची सोडवणूक करण्यासाठी मोदी सरकारने ठोस पावलं टाकली आहेत. निळे संकेतस्थळ सरकारी हक या क्षेत्रात काम करू शकतो आणि ज्यांच्या आता सबंध भारताची सत्ता आहे ते मात्र यासाठी काही करू शकत नाहीत. या राज्यकर्त्यांचा विश्वास कसा ठेवायचा हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. सत्तेचा गैरवापर हे या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मनाच्या विरुद्ध एखादी बोलवली, लोकशाहीचा अधिकार आहे, टीका करायचा अधिकार आहे. माझ्या टीका करायचा अधिकार तुम्हाला आहे. मोदींच्यावर, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळावर एखादं धोरण मान्य नसेल तर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला मला सगळ्यांना आहे. काही लोकांनी त्या धोरणात टीका केली. काय केलं मोदी सरकारने? अनेक लोकांना अटक करून ठेवली. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आहे आणि तिथे मुख्यमंत्री आदिवासी आहेत. आदिवासींच्या संकट होतं, त्यांच्या संकटाला केंद्र सरकारची मदत वेळेवर होत नाही आणि म्हणून त्यांनी टीका टिप्पणी केली. झारखंडची राजधानी रांची त्या ठिकाणी लोकांनी आंदोलन केलं. परिणाम काय झाला? प्रश्न सोडवायच्या ऐवजी मोदी सरकारच्या सहकार्याने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. आदिवासी मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. लोकांचा पाठिंबा, बहुमत हे असताना सुद्धा निर्णय घ्यायचा अधिकार त्याला नाही. तो तुरुंगात आहे. देशाची राजधानी दिल्ली, त्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय काम करणारी व्यक्ती. आम्ही दिल्लीमध्ये फार्मांच्या कामाला जातो तर अनेक ठिकाणचे लोक येतात आणि सांगतात की केजरीवाल साहेबांनी आरोग्याच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात जे काही काम केलं ते व्हायची आमची व्यवस्था करा आणि ती व्यवस्था आम्हाला करावी लागते. आणि ते काम पाहून आल्याचं ते सांगतात की असं उत्तम काम शिक्षणाच्यासाठी, आरोग्याच्यासाठी, प्रशासन यंत्रणेच्यासाठी कुठेही नाही. ते अरविंद केजरीवालनी करून दाखवलं आणि त्यामुळं 3 वेळेला निवडणुकीमध्ये केजरीवाल हे त्या ठिकाणी निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले. केंद्र सरकारला हे त्यांचं धोरण, त्यांचं काम आणि त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनाची आस्था ही अस्वस्थ करणारी. आणि म्हणून कुठेतरी एखादी लहान चूक करायची आणि कार्यवाही करायची. आज हाच मुख्यमंत्री दिल्लीचा तुरुंगामध्ये काय गुन्हा त्यांनी केला? सरकारवर टीका केली. लोकशाहीमध्ये टीका करायची नाही आणि टीका केली ती चुकीची असेल तर उत्तर द्या, ते दुरुस्त करा. पण तुरुंगात टाकायचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. हे राज्य काय हुकुमशाही, ही या देशाची लोकशाही आपण स्वीकारली आणि त्या लोकशाहीचा सन्मान हे भारतीय संसदीय पद्धतीचं वैशिष्ट्य. आणि ते असताना आज त्या ठिकाणी अशा प्रकारचं अक्षत हे अनेक ठिकाणी केलेले आहे. पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्याने असं केलं, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने असं केली, पंजाबचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी
टीका करतात म्हणून त्यांना असं की हे कसं राज्य आहे, मुख्यमंत्री यांना असं करणार. याचा अर्थ तुम्ही या देशाला संसदीय लोकशाही पद्धतीपासून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला नेण्याच्या संबंधीचा संकल्प केलेला दिसतोय. आणि बाकी काही चालेल, पण या देशामध्ये लोकशाहीचा मूलभूत अधिकार हा कुणी उद्ध्वस्त करत असेल तर तुम्हाला मला एकत्र राहावं लागेल आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायची ही भूमिका घेतली पाहिजे. आणि त्यासाठी अतिशय जागृत राहण्याचं काम हे तुमचं माझं सगळ्यांचं आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या येतील. आज विविध प्रकारचे प्रश्न, स्थानिक प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे. दक्षिणेत चालल्याच्या नंतर नेहमी लोकांच्या समोरचा प्रश्न येतो आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याचा. शेतीला पाणी हवं आहे. इतर शेतकरी घाम घालून कष्ट करायला तयार आहे, आपल्या शेतीतून सोनं पिकवायला तयार आहे, फक्त त्याला पाणी पाहिजे. अनेक योजना आहेत आणि त्याचा विचार झाला, पण निर्णय पूर्ण झाले नाही. शेवगाव तालुक्यामध्ये ताजनापूर लिफ्टचं पाणी 10 गावांना 17 गावांना देण्याच्या संबंधी कितीतरी दिवसापासून त्याची चर्चा आणि मागणी आहे. मला आठवतं आहे शिवाजीराव काकडे आणि हर्षदा काकडे यांनी यासाठी संघर्ष केला. आम्हा लोकांच्याकडं त्याच्यामध्ये प्रश्न सुटावा म्हणून मागण्या केल्या आणि जे काही पाणी आहे त्याचं जे शेवगाव तालुक्याचं वरून आखे गावाचं 9 गावांना ते पाणी मिळावं यासाठी या कुटुंबांनी माझी भेट घेतली. या राज्याच्या पालबंधारे मंत्र्यांशी आम्ही चर्चा केली, पण अजूनही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. पण मी असं एवढंच सांगतो की असे प्रश्न सोडवल्याचं गत्यंतर नाही. माझ्या पुरतं मी सीमित एवढं सांगतो की या लोकांचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कृतीत येण्याच्यासाठी जी काही त्यांना मदत लागेल ती मदत मी आणि आमचे सगळे सहकारी करतील तर हा पाण्याचा प्रश्न सुटावा. आज निवड शेती एकतर शेती हीच आपण करतो, उद्योगधंद्याची जोड पाहिजे आणि उद्योगधंद्याची जोड पाहिजे तर MIDCची गरज आहे. छोटे मोठे उद्योग कसे येतील त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे MIDCच्या वतीने तयार करता येईल. आणि त्यासाठी या शेवगाव तालुक्यामध्ये मिनी MIDC तरी आणता येईल का या संबंधीचा प्रस्ताव आज राज्य सरकारच्याकडं पेंडिंग आहे. मला स्वतः वाटतं की आम्ही व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी उद्या निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर 2 गोष्टी तिथं लक्ष घालावं. एक पाणी आणि दुसरं MIDCचा प्रोत्साहन करून उद्योग. आणि या 2 कामाला खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करू शकतो प्रश्न सुचले तर स्थिती ही बदलल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळचा अहमदनगर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता. काही भागात पाणी आलं, काही भागात कारखाने आले, दिवसेंदिवस चित्र बदलत आहे. पण हे चित्र बदलून पूर्णपणानं समाधान व्यक्त करावं अशी काही स्थिती या ठिकाणी नाही. आणि त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे, विधायक कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि विकासाच्या कामाला गती द्यायला पाहिजे. आणि ती द्यायची असेल तर आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यामार्फत हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची गरज आहे, बदल करण्याची गरज आहे. आणि ती संधी लोकशाहीच्या माध्यमातून आज निवडणुकीमधून आपल्या सगळ्यांच्या समोर आली. आजचे राज्यकर्ते या कामाच्याबद्दल जागृत नाहीत. त्यांचा विश्वासच आहे का नाही याची शंका आहे. आणि ते काम मी असं म्हणतो, आज तुम्ही बघा लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे का नाही याच्या शंकेला जागा आहे. त्याचं कारण आज कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी निकाल होत नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निर्णय घ्यायचा असतो. आज तुमच्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तुमच्याकडे
पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, तुमच्याकडं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात का नाही होत? लोकशाहीमध्ये तुमचा अधिकार आहे, पण हे सरकार या निवडणुका घ्यायची जबाबदारी त्यांच्या असतानासुद्धा लोकशाही संस्थेवर त्यांचा विश्वास हा नसल्यामुळं लोकांचाच मताचा अधिकार हा गाजून द्यायचा नाही, त्याचे निर्णय घ्यायचे नाही आणि ठराविक लोकांच्या हातामध्ये मुठीमध्ये राज्यकारभार देऊन ह्या राज्यकारभार आपल्याला हवा तसा या पद्धतीने करायचा, याचा स्वच्छ अर्थ आहे की लोकशाही पद्धतीवर यांचा विश्वास नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला त्यांनी एक महत्त्वाचा अधिकार दिला आणि तो अधिकार घटनेने दिला. आज या संविधानाच्या संबंधी चिंता व्यक्त करावी असं आहे, तर ही घटना जगवली पाहिजे, शिकवली पाहिजे. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची काय भूमिका आहे? आज ते सांगतात, भाषणं करतात, मोदी साहेबांना अधिक अधिकार दे. ते अधिकार इतके असले पाहिजेत की प्रसंगी घटनासुद्धा बदलता येईल. या भाजपवाल्यांचे एक बंगलोरचे खासदार आहेत, त्यांचं नाव हेगडे. त्या हेगडेंनी मध्यंतरी मागणी केली की या देशाची घटना बदलून अधिक अधिकार मोदी साहेबांना द्यायची गरज आहे. मागणी करतो एक खासदार. ज्योती बिर्ला नावाच्या राजस्थानच्या खासदार आहेत, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की संविधानात बदल करायची गरज आहे आणि ती बदल करण्याच्यासाठी मोदी साहेबांना अधिक अधिकार द्यायला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये लल्लू सिंग नावाचा मुख्य एक खासदार आहे, भाजपचा खासदार आहे, त्यांनी मागणी केली की मोदी साहेबांचे अधिकार वाढले पाहिजेत आणि घटना बदलायची ताकद त्यांच्या हातात दिली पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ या राज्यकर्ते आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आंबेडकरांच्या घटनेवर त्यांचा विश्वास नाही, त्याच्यात त्यांना परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन करून तुम्हा लोकांचा मजबूत अधिकार हा त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचा आहे. आणि हे जर करण्याच्यासाठी कोणी प्रयत्न करत असतील तर तुमची माझी जबाबदारी आहे. काय फैद्यांची किंमत देऊ, पण आम्ही हे होऊन देणार नाही. आणि ते होऊन द्यायचं नसेल तर निलेश लंकेंच्यासारखे सहकारी आपण आपापल्या संसदेमध्ये मोठ्या मताने विजय केलं पाहिजे. आम्हाला लोकांची साथ त्यांना आणि तुम्हाला राहील एवढीच खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.